नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी आज इथं आलो आहे बघा. चिंचोली गावचे शेतकरी अनंता पाटील यांच्या शेतीमध्ये आलेलो आहे. तर त्यांनी बघा ही शेती लावलेली जवळजवळ 1.5 एकरमध्ये बघा ही जमीनला लावलेलं बघा शेती लावलेली आहे. त्या शेतीमध्ये काय काय लावलं आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकरी एवढा राजा माणूस आहे की त्या शेतकऱ्याचं कोणीच हे करू शकत नाही, माफ घेऊ शकत नाही. कारण एवढा उन्हाळा असताना सगळीकडे बघा तुम्ही पाहू शकता, सगळीकडे एकदम सगळं रुखरुखाट आहे. म्हणजे कुठंच तुम्हाला पाण्याचा गवताचा थेंब दिसणार नाही मित्रांनो. तर बघा ह्या अशा परिस्थितीमध्ये ह्या अनंता पाटील शेतकरी यांनी बघा ही शेती लावलेली आहे. तर ह्या शेतीमध्ये बघा काय काय लावले बघा, पाहू शकता तुम्ही. आणि आपण त्याच्याबद्दल माहिती बी देणार आहे तुम्हाला मित्रांनो, काय काय लावलं ते. तर बघा हे बघा ही अशी ही शेती केलेली आहे. तर ह्या ताईनाथ बघा, इथं ताई आहे ना, ताई तर बघा एक काकड्या तोडायचं काम करताय बघा. त्या ताई आहेत बघा. आणि हे अनंता पाटलाची बहीण. काय नाव तुमचं ताई? चांगुना. चांगुना. हां. तर बघा हे चांगुना यांचं नाव आहे. तर त्यांनी बघा काय केलंय बघा, काकड्या तोडलेल्या आहेत बघा. आणि मला वाटतं काकड्याची शेती आहे ना. हां. तर काकड्याची शेती आहे. तर बघा ह्या काकड्याच्या शेतीमध्ये ताई आहे ना, काकड्या तोडायचं काम करतात बघा. हे काय आणि ते काय ताई ते चवळीची शेंग. हां. तर ह्या चवळीची शेंगापासून काय कालवण करतात का? हां, उकळून काढला. हा. तर बघा हे उकडून खातात बघा. याच्या चवळीच्या शेंगा आहेत बघा. बघा याच्या एवढ्या मोठ्या चवळीच्या शेंगा आहेत बघा. ती पाहू शकता तुम्ही चवळी शेंगा किती मोठ्या आहेत त्या. आणि अशा सुंदर अशा बघा चवळीच्या शेंगा या अनंता पाटील यांच्या शेतामध्ये लावलेल्या आहेत. आणि बघा या काकडी आहे बघा. ताई काकडी कशी असते दावा जरा. काकडी बघ म्हणजे कशी आलेली वेला, कशी काकडीची दावा जरा थोडं. ह्या काकड्या पण वेलाची काकडी दावा नाही, कंची वेलाला आलेली काकडी आहे बघा. ही काकडी आहे बघा ही. दाखवते. हा. तरी बघा वेलाला काकडी आहे. वेल जरा थोडा उचला ना. तर बघा ताईने बघा तुम्हाला काकडी बघा अशी आलेली बघा. आणि बघा दावली बघा ताईने काकडी बघा. कळतं का? हे बघा ही काकडी आहे बघा. हे बघा कळतं. हां. तर ताई हे काकडी आता तुम्ही किती दिवस झाले लावलेले? ही मार्गशीर्ष महिन्यात. हां. मार्गशीर्ष महिन्यात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जवळजवळ किती महिने झालं? आता मार्गशीर्ष महिना ज्याला त्याच्यावर पूस येते ना, हां. पूस, त्याच्या माघ, माही. हां शिमगा. हां. आता हे चैत्र 4. म्हणजे चौथा महिना चाललाय. हां. तर मित्रांनो बघा 4 महिन्याची काकडी आहे. 4 महिन्यानंतर बघा काकडी तोडायला दररोज तोडायला लागते काकडी. हां, रोजच्या तोडतात. तर बघा ही दररोज याला या काकडीला दररोज तोडली तर बरं आहे ना. इथं इथं लय पक्की हिरवी, इथं घे मस्त दिसल. हे बघा रोज बघा याला तोडायला लागतं बघा. हा. हे काकडी पाहू शकता तुम्ही. हे बघा अशी तोडून एकत्र केली जाते. आणि बघा हे बघा इथं काकड्या आहे बघा. आणि चवळ्या शेंगा आहेत. तर याला दर दिवशी याला तोडा करायला लागतो. दर दिवशी तोडायला लागतोय. हा, दर दिन. आणि बघा ही चवळीची शेंगा आहे. चवळी शेंगा बघा तुम्ही किती मोठे मोठे आहेत तुम्ही पाहू शकता. अशा सुंदर अशा चवळी शेंगा आहे. कालंबडी एवढं सुंदर होतं मित्रांनो, भाजी एवढी सुंदर होती ना. आणि उकडून खायला तर एकदमच सुंदर मित्रांनो. तर बघा आता आपण तुम्हाला एक वैशिष्ट्य दावणार बघा. अनंता पाटलाच्या शेतामध्ये मका लावले. आणि त्या मकेला बघा किती कंस आहेत तुम्ही पाहू शकता. आता असं पीक तुम्ही जिंदगीत कुठं पाहिलं नसेल मित्रांनो. एका मकाच्या कंसाला म्हणजे हे बघा किती आहेत बघा. 3 येतात, 4. हे बघा इथं या मकाच्या कंसाला किती कंस आलेले बघा. कुठं 3 आहेत, कुठं 4 आहेत. आणि ह्या बघा ह्याला किती आहेत बघा. हे पाहू शकता 1 2 3 4 5 बघा 5 मकाची कंस आले आहेत मित्रांनो. 5 त्याला किती आहेत ताई? याला बनायचं. त्याला बी बघा जवळजवळ 4 आहेत. 4 5 बघा अशी बघा प्रत्येक मकाच्या ह्याला 4 5 कंस आलेले बघा झाडाला. मकाचं झाड आहे ना, त्याला प्रत्येक झाडाला ना 4 5 बघा कंस आलेले बघा तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि चवळीच्या शेंगा तर एवढ्या भरून चाट लागल्या मित्रांनो. हे बघा तुम्ही चवळी शेंग पाहू शकता किती लांबडे आहे. आणि ही कच्ची खातात काय? का कच्ची खातात बघा. ही कच्ची बी खातात. तर बघा मी तुम्हाला कच्ची बी खाल्लेली दाखवणार आहे. आणि इथं बघा एवढ्या काकड्या एवढ्या जबरदस्त काकड्या आहेत मित्रांनो. तरी पण मित्रांनो शेतकऱ्याला भरपूर कष्ट आहे मग. शेतकऱ्याला बघा ह्याची नांगरट करायला लागते, कोळपणी करायला लागते, त्याला बी लावायला लागतं, याला पाणी द्यावं लागतं, रोजची रोज पाणी द्यावं लागतं. आणि त्याला खत आहे, युरिया आहे, सल्फेट आहे, शेण खत आहे. अशा प्रत्येक खतात बघा याला खत द्यावं लागतं. आणि शेतकऱ्यांना मित्रांनो भरपूर कष्ट करावं लागतं. आणि कष्ट केल्याशिवाय मित्रांनो कष्टाचं फळ मिळत नाही. तर बघा याची बघा ह्याची शेती आहे. तर तुम्हाला मी फिरून दाखवतो बघा. काही याच्यात जे मोड आहे ना, म्हणजे याचं बी किती अंतरावर टाकायला लागतं? या आताच्या असा
हा नाही या दोन्हीच्या मध्ये अंतर किती ठेवावं लागतं? एवढा होता आपला. हातभर अंतर ठेवा. हा तर बघा मित्रांनो, ह्या साईडला ना, ह्या साईडला बघा असं बी लावलेलं आहे. हे बघा ह्या साईडला बी लावलेलं आहे आणि या दोन्ही बीच्या मध्ये दोन्हीच्या जागी बघा दोन्हीच्या मध्ये अंतर असतं 1 हाताचं, असं म्हणजे 1 हाताचा अर्धा, म्हणजे जवळजवळ 1.5 फुटाचं अंतर असतं हा मित्रांनो. 1.5 फुटाचा. आणि या साईडला 7 फूट, त्या साईडला 7 फूट, दोन्ही बांधाच्या मध्ये 7 म्हणजे जवळजवळ 15 फूट अशी जागा आहे ना, वेल आहे ना, असं त्याला पसरण्यासाठी ना जागा लागते मित्रांनो. तर बघा हे असं वेल पसरावं लागतं त्याला. आणि तर बघा ताई आहे ना, हे जास्त करून बघा चवळीच्या शेंगा तोडते बघा. चवळीच्या शेंगाला जास्त डिमांड आहे, लोक मागणी जास्त आहे बघा. तर बघा किती मोठ्या झालेल्या चवळीच्या शेंगा तुम्ही पाहू शकता बघा. तर बघा चवळीच्या शेंगा एवढ्या गोड्या आहेत. आम्हाला एक कविता होती मित्रांनो बघा, तोडावी कधी बोरे काटे काटीने जाडूनी हिंडता कष्टाराने गोडच्या शेंगा चवळीच्या वा जरट पोपटी भल्या लागती भाजून किती चांगल्या. मित्रांनो आम्हाला एक कविता होती. तर बघा हे भाजून एवढ्या छान लागतात, उकडून छान लागतात आणि ही जी भाजी केली तरी बी छान लागतात बघा चवळीच्या शेंगा. तर बघा हे ताई चवळीच्या शेंगा तोडायचं आणि काकडी तोडायचं काम चालू आहे ताईचं. तर बघा मी आता तुम्हाला हे दाखवते ताईंची शेती, ताईंच्या भावाची शेती. तर ताई इथं त्यांच्या अनंता पाटलाची बन आहे. तर ते आता ते तोडायचं काम करतात काकडी आणि चवळी शेंगा. तर बघा हे जास्त करून काकडी चवळीच्या शेंगा, मक्याची कणस आणि वांगी, राजगिराची भाजी द्यावी बघा. राजगिराची भाजी देते इथं. तर बघा अशी एवढी जवळजवळ अर्धा 1 एकर जास्त रान आहे. केलेलं आहे. तर मित्रांनो आता ते ताईने ना चवळीच्या शेंगा ह्या तोडलेल्या आहेत. आपण पाहूया आणि किती झालेत आतापर्यंत. तर आपण पाहूया. 31 ताई काम करते मित्रांनो. ताई 31 काम करते. ताईला मानलं पाहिजे मित्रांनो. ताईला धन्यवाद करा मित्रांनो. ताई आपल्याला काम करून खाया घालते मित्रांनो. तर बघा शेतकऱ्यानं कष्ट केले, कष्ट करतो आणि ते आपल्याला खाया मिळतं. शेतकरी जर कष्ट केलं ना तर मित्रांनो आपल्याला भूक मरण्याची पाहिजे, भूक मरण्याची. ते कष्ट करतात, शेतीमध्ये भात पिकवतात, तांदूळ हे पिकवतात, रताळ पिकतात, अनेक प्रकारची पिकं पिकवतात. त्यामुळे ते आपल्याला खायला मिळतं मित्रांनो. तर मित्रांनो शेतकऱ्याचा उपकार कधीही विसरू नका. तर बघा एक बघा ताईने बघा एक गेवड्याची या चवळीच्या शेंगा बघा एवढ्या जमा केल्या बघा. हे बघा एवढ्या चवळी शेंगा आणि बघा या काकड्या किती सुंदर दिसायला दिसतात मित्रांनो. मित्रांनो दृष्ट लागण्याजोगी बघा काकड्या, दृष्ट लागण्याजोगी आणि कोणाची दृष्ट लागलं मित्रांनो, ह्याला दृष्ट लागण्याजोगी. तर मित्रांनो ह्या काकड्याला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताईला हे करा, ताईचं अभिनंदन करा, ताई काम करते म्हणून. तर मित्रांनो चला तुम्हाला आपण आता नंतरच्या पुढील भागात तुम्हाला आपण अजून भेटूया बरं मित्रांनो दुसरा शेतकरी मोबाईलला येईल का? हां. तर चला जय हिंद जय महाराष्ट्र.